नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन 2026 मध्ये 70,000 पदसंख्या भरणार आहे। त्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय एकदम इम्पॉर्टंट असणारी बुक लिस्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात कधी येईल त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। चला मित्रांनो, बघू आपण सरळ सेवेसाठी तुमच्याकडे ही बुक लिस्ट असणं आवश्यकच आहे आणि या बुक लिस्ट नसेल तर तात्काळ बुक लिस्ट आपण आपल्या जवळ ठेवावी किंवा जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये पास होता येईल। हा आपला संपर्क क्रमांक आहे। ऑनलाईन क्लाससाठी संपर्क करू शकता किंवा कोणतीही अडचण असेल तर संपर्क करू शकता। चला मित्रांनो, महाराष्ट्र शासनामध्ये होणाऱ्या सरळ सेवेच्या माध्यमातून लागणारी बुक लिस्ट काय असावी। मित्रांनो, नोट्स सर्व अवेलेबल आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर मला व्हॉट्सअप करा। मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण या सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। तलाठीसाठी व वनरक्षकसाठी व इतर सरळ सेवेसाठी लागणारी बुक लिस्ट बघू आपण। मराठीसाठी कोणतं पुस्तक वापरावं किंवा काय वापरावं, तर मराठीमध्ये आउट ऑफ मार्क जर मिळवायचे असेल तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आयुष्यामध्ये येऊन रेफर करावंच लागेल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकता। याला ऑप्शन म्हणून तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता। त्यानंतर इंग्रजी व्याकरण मी एकच सांगेन, पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचे। बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्हाला पुस्तक यूज करायचं आहे। त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता जास्त करून विचारली जाते, त्या कारणास्तव पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचे। मित्रांनो, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्हाला फायदेशीर ठरेल। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न म्हणजे या मेरिट ठरवणारा विषय सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानचा जर विचार केला, सामान्य ज्ञानाच्या बाबतीत अनेक पुस्तकं रेफर करावी लागतात, पण सामान्य ज्ञानसाठी तुम्ही केंद्राचे जेव्हा परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस लुसेंट किंवा आर्यन प्रकाशन वापरायचे, किंवा एकनाथ पाटील सरांचा ठोकळा वाचणं कंपल्सरीच आहे। तो ठोकळा आपल्याकडे असणं आवश्यक आहे। एकनाथ पाटील किंवा नोबेल प्रकाशनचं जीएसचं पुस्तक वापरू शकता। नोबेल प्रकाशनचं जीएसचं पुस्तक वापरू शकता। त्याचबरोबर तुम्ही याच्यासाठी चालू घडामोडीसाठी लक्षवेध रेफर करा, किंवा लक्षवेध किंवा देवा जाधवर सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल। युनिक अकॅडमी देवा जाधवर सरांचं पुस्तक पण बेस्ट आहे। जाधवर सरांचं पुस्तक सुद्धा बेस्ट आहे। रोजचा न्यूजपेपर व इथून पुढे ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यासाठी एक छोटा मोठा ऑनलाईन क्लास तुम्हाला महत्वपूर्ण ठरत आहे। त्यासाठी आपला सुद्धा क्लास जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी बुक लिस्ट अतिशय महत्वाची ठरणार आहे। त्याचबरोबर तुमचा जर अभ्यास पुस्तकातून झालेला असेल, आता तुम्हाला नोटची आवश्यकता असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। जॉब करून सुद्धा तुम्ही सरळ सेवा परीक्षा पास होऊ शकता। फक्त वेळेचं बंधन असतं आणि वेळ तुम्हाला खूप महत्वाची काढावी लागते। दिवसभरामध्ये 4 ते 5 तास अभ्यासाचं नियोजन ठेवावं लागतं, त्यामुळे सरळ सेवा आपल्याकडून क्रॅक होते। आणि दिवसभर काम करत असताना सुद्धा अभ्यासाचं एक चिंतन आपल्या बॅक माइंडला ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या परीक्षेला चांगल्या गुणांनी पास होता येईल। आता सर्वांचा प्रश्न म्हणजे, सर जाहिराती कधी येतील सरळ सेवेची? म्हणजे काही लोक तलाठी भरती करतात, काही वनरक्षक भरती करतात। तर जाहिरात जर विचारात घेतलं मित्रांनो, तर 31 जानेवारी नंतर सर्व विभागाच्या एक करून जाहिराती निघतील। कारण 70,000 पदसंख्या महाराष्ट्र शासन हे 2026 मध्ये भरणार आहे। छोट्या मोठ्या सर्व जाहिराती 31 जानेवारीच्या नंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात यायला चालू होतील। जाहिरात आल्यानंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तुम्ही फेल होण्याची शक्यता जास्त असते।
म्हणून लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा. ऑनलाईन क्लासचा घरी बसून फायदा घ्या. ऑनलाईन हा क्लास काही आपल्याला ट्रॅव्हलिंगच्या पैशामध्ये सुद्धा हा क्लास उपलब्ध आहे. म्हणजे आपले ट्रॅव्हलिंगचे पैसे वाचतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ वाचेल आणि आपल्याला मिळणार दर्जेदार असेल. हा क्लास जर बघितला महिलांसाठी तर अगदीच सोयीस्कर आहे. सेफ्टीसाठी असू द्या किंवा घरी बसून अभ्यास करायचा असू द्या, महिलांसाठी नॉलेजेबल क्लास म्हणता येईल. आपण HP अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. आता आपल्याकडे कोर्स कोणते कोणते चालतात हे थोडक्यात सांगतो. पोलीस भरती, आरोग्य विभागातील सर्व भरत्या, तलाठी भरती, वनरक्षक भरती, नगरपालिकेतील निरीक्षकासहित, त्यानंतर गृह विभागातील पोलीस भरती सहित TET एक्झाम, TIT एक्झाम हे संपूर्ण कोर्स आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून चालत असतात. जर तुम्हाला या कोर्स बद्दल कुठलीही माहिती हवी असेल, हा माझा स्वतःचा नंबर आहे मित्रांनो, कुठलाही अकॅडमीचा ऑफिशियल नंबर नाही. तुम्ही माहिती विचारू शकता आणि येणाऱ्या भरतीमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नाव पोस्ट होल्डर मध्ये असलं पाहिजे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद. हा व्हिडिओ कसा वाटला, येणारे पुढले व्हिडिओ तुम्हाला कशी पाहिजे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.